आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमधील ऑटो इंडस्ट्रीला प्रामुख्यानं मोठा फटका बसला आहे आणि अनेक जे आहे ते छोट्या मोठ्या प्लॅन्टचे गॅस संपल्यामुळे जे आहे ते अनेक उद्योग बंद पडलेत। मात्र यातही एक समाधानाची बाब म्हणजे आता जे आहे ते भारत पेट्रोलियमद्वारे पाईपलाईनद्वारे काही कंपन्यांना जे आहे ते गॅसचा पुरवठा करण्यात आला आहे। आपण हीच ती भारत पेट्रोलियमची पाईपलाईन पाहतोय, यातून जे आहे ते काही प्लॅन्टना गॅसचा जे आहे तो पुरवठा केला जातोय। आता मी जे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरातील MIDCत आहे आणि या ठिकाणी बघतोय अशा पद्धतीने जे आहे ते पाईपलाईनद्वारे या प्लॅन्टला जे आहे ते गॅसचा पुरवठा करण्यात आल्यामुळे काही उद्योजकांना जे आहे ते काही उद्योगाला जे आहे ते नवसंजीवनी मिळालं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर या सगळ्या गोष्टीमुळे उद्योजकाचा अतिरिक्त खर्च वाढला आहे, त्यांच्यावर अतिरिक्त ताणसुद्धा आला आहे। मात्र असं असलं तरी काही दिवसापासून बंद असलेले प्लॅन्ट पुन्हा नव्यानं सुरू झालेत, ही कुठेतरी एक समाधानाची बाब आपल्याला म्हणावी लागेल। आपल्यासोबत उद्योजक लोहिया सर आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून तुमचा प्लॅन्ट बंद होता, गॅस मिळत नव्हता, आता जे आहे ती पाईपलाईनद्वारे गॅसची जोडणी करण्यात आली, कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? खूप चांगलं झालेलं आहे। BPCLने ज्याप्रमाणे आम्हाला गॅसचं कनेक्शन दिलेलं आहे, मागे 25 तारखेला माझ्याकडे गॅसचं कनेक्शन झालं आणि तेव्हापासून माझी लाईन सुरळीत चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे। परंतु जे आम्हाला 3-4 दिवस आमच्याकडं लाईन बंद राहिली गॅस नसल्यामुळं, तर कस्टमर पण आम्हाला सतत फोन करत होते की तुमच्याकडे गॅस लाईन कधी होणार, आणि अखेर ती BPCLने दिली आणि आमचा आता व्यवसाय सुरळीत चाललेला आहे। माझा गॅस पुरवठा खंडित झाला, आता जे आहे ते आपल्या प्लॅन्टवर सुद्धा मोठा परिणाम झाला होता। आपल्या इथं काय म्हणजे काम केलं जातं प्लॅन्टमध्ये? आता आमच्याकडं मेनली ॲटोमोबाईल सेक्टरच्या पार्ट्सला पावडर कोटिंगचं काम होतं आणि पावडर कोटिंग ही प्रत्येक पार्टला लागणारी ही स्टेप आहे। आम्हाला पावडर कोटिंग करून पार्ट द्यावा लागतो, त्याच्यानंतरच तो पार्ट पुढं गाडीला फिट होतो। त्यामुळं पावडर कोटिंग ही खूप महत्त्वाची प्रोसेस असल्यामुळं गॅस त्या प्रोसेसला सगळ्यात महत्त्वाचा गॅसच आहे आणि आता गॅस भेटल्यामुळं आमची प्रोसेस ही सुरळीत झालेली आहे। आपण बघतोय अनेक जण जे आहे ते रोजगार होण्याची भीती व्यक्त होत होती। आपल्याकडे किती जे आहे ते कर्मचारी असतील किंवा रोजगार असतील काम करतात? आता माझ्याकडं 25 ते 30 लोकांचा स्टाफ आहे, वर्कर आणि स्टाफमध्ये मिळून। आणि जर आमची कंपनी 3 ते 4 दिवस बंद राहिल्यामुळं त्यांना पण प्रॉब्लेम झाला होता आणि जर मला पाईपलाईननी गॅस नसता भेटला तर त्या सगळ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली असते। सर, आता तुम्हाला जे ते पाईपलाईनने गॅस मिळाला आहे, मात्र याला जे या जोडणीला सगळा किती खर्च आला आहे? म्हणजे या सगळ्या परिस्थितीमुळे तुम्हाला आता किती पैसे खर्च करावे लागेल? मला या जोडणीसाठी 8 ते 10 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे, जे डिपॉझिट आणि ते मीटरची कॉस्ट अशी पकडून, आणि तो एक ॲडिशनल खर्च आम्हाला करावा लागलेला आहे। अजूनसुद्धा एक तुमचा प्लॅन्ट आहे, तो सुद्धा आता बंद आहे? हो, माझा दुसरा प्लांट मागील 2 दिवसापासून बंद आहे आणि तिथं पण मी जोडणीसाठी अर्ज केलेला आहे, पण BPCLकडे मीटर नसल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की 8 ते 10 दिवस आम्ही तुम्हाला मीटर देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर तुमची जोडणी होईल। फक्त माझी एकच विनंती आहे त्यांना की लवकरात लवकर जोडणी द्यावा, कारण माझ्या त्या प्लांटला 50 ते 60 वर्कर काम करतात आणि मागील 2 दिवसापासून तिथं गॅस नसल्यामुळं अडचणीत निर्माण झालेल्या आहेत। साधारणपणे आता किती प्लॅन्ट बंद असतील आणि किती जे आहे ते प्लॅन्टला गॅसने जे आहे ते पाईपलाईनने जे आहे अशा पद्धतीने गॅस पुरवठा करण्यात आला? टोटल गॅस लागणारे 70 ते 100 प्लांट असणार आणि त्यापैकी 20 ते 25 लोकांनाच आत्तापर्यंत पुरवठा भेटलेला आहे गॅसचा, तर बाकीचे अजून प्रतीक्षेतच आहोत। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत उद्योजक पंकज लोहिया सर होते, ज्यांनी आपल्यासोबत संवाद साधला आणि गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्लॅन्ट बंद होता। मात्र जे आहे ते आता पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा सुरू झाल्यामुळे पुन्हा त्यांचा प्लॅन्ट सुरू झाला आहे। मात्र असं असलं तरी त्यांचा दुसरा एक प्लॅन्ट बंद आहे, त्यालासुद्धा लवकर जोडणी द्यावी अशी सगळी मागणी त्यांनी केली। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।